श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. शांतिरूपी सिंहासनावर बसलेले स्वानंदरूपी साम्राज्याचे मालक, राजांचे राजे, चक्रवर्ती व आपले एकमेव आधार अशा गुरु महाराजांना नमस्कार करूया. त्यांच्या या दोन्ही बाजूंना अभेद भक्ती व सहज स्थिती चवऱ्या ढाळीत आहेत आणि स्वानुभूती व सत्य प्रतीती अत्यंत आदराने पंख्यानी वारा घालीत आहेत. स्वात्मस्थिती छत्र धरीत आहेत आणि शांती संविती वेत्र धरीत आहेत. षड्रिपू व माया मोहाची वृत्ती तेथे क्षणभरही टिकू शकत नाही. या सभेचा थाट काय वर्णावा. 4 वेद, 6 दर्शने व 18 पुराणे तर स्तुतिगोत्रे गाणारे आहेत. शुद्ध ज्ञानाचा प्रकाश लकलक चमकत आहे आणि स्वानंद अतिशय दाट पसरलेला आहे. विरक्ती, भक्ती, शुद्ध ज्ञान, मनन, निधिध्यासन, निजानुसंधान व साक्षात्करण हे अष्टप्रधान सेवेत मग्न आहेत. शांती व दांती हे दिव्यमणी त्यांचे कंठ भूषवित आहेत आणि वेदांतरूपी सागरातील अमृत वाहणारे त्यांचे मधुर बोल आहेत. जिची धार तेजाने झळकत आहे अशा ज्ञानरूपी तलवारीचा वार करण्यासाठी उंचावलेला त्यांचा हात पाहून संसाररूपी वृक्ष थरथर कापत आहे. हे निरंजना, अविनाशा व गुणातीता योगीराजा, तुमचा जय जयकार असो. दीनजनांचा उद्धार व दुसऱ्यावर उपकार करण्यासाठीच तुम्ही हा देह धारण केला आहे. मागच्या अध्यायात श्री साईबाबांनी एका भक्ताची इच्छा पूर्ण करून त्याने केलेला नेम पुरवून त्याला त्याच्या मनाची खूण कशी पटवली त्याचे वर्णन झाले. सद्गुरूच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतात. शिष्य त्यांच्या इच्छा काय पूर्ण करणार. शिष्याची सेवा करण्याची इच्छा पुरवून त्याला ते निरीच्छ करतील. भक्तीने फूल किंवा पान सुद्धा त्यांना अर्पण केले तर ते अत्यंत प्रेमाने घेतील. परंतुच तेच ताठ्याने किंवा दिमाग दाखवून दिले तर त्याला लागलीच अव्हेर करतील. सत्य, ज्ञान व आनंदाचे ते सागर असल्याने त्यांना दिखाऊ उपचारांचे महत्त्व वाटत नसते. परंतु तेच श्रद्धा व भोयाभावाने अर्पण केले असता ते त्यांचा अत्यंत आदराने स्वीकार करतात. स्वतःला काहीच समजत नाही असे दाखवतात, परंतु अज्ञान घेऊन ज्ञान देतात आणि शास्त्रसिद्ध रूढीच्या मर्यादा न ओलांडता शिष्यांना गोड शिकवण देतात. त्यांची प्रेमाने सेवा केली असता सेवा करणारा ब्रह्माशी म्हणजे परमेश्वराशी ऐक्यता प्राप्त करतो. इतर सर्व साधने सोडावी आणि गुरुसेवेत लीन व्हावे. त्या सेवेत थोडीही कुचराई केली किंवा त्यात आपली चतुराई दाखवली तर साधक संकटात पडेल. गुरुच्या पायी विश्वास पाहिजे. स्वतः शिष्य काय करतो. सद्गुरूच त्याची सोय लावतो. शिष्याला आपल्या संकटाची कल्पना नसते. गुरुच नकळत त्याचा उपाय करतो. गुरुपेक्षा आणखी मोठा उदारदाता त्रिभुवनात दुसरा कोणी नाही. शरणागतांचा जो श्रेष्ठ आश्रयदाता त्या सद्गुरूला शरण जाऊया. सद्गुरूला चिंतामणीची उपमा द्यावी तर चिंतामणी फक्त चिंतिलेलेच देतो, परंतु गुरु अचिंत्य वस्तू देऊन भक्ताला आश्चर्याचा धक्का देतो. कल्पतरूशी तुलना करावी तर तो भक्त जे मनात आणील तेच पुरवितो, परंतु गुरुराज निर्विकल्प स्थिती देतो. कामधेनू इच्छा करावी तेच देते, पण गुरुरूपी धेनूची थोरवी तिच्याहून मोठी आहे. गुरुरूपी धेनूशिवाय अचिंत्यदानी अशी पदवी कोण बरे मिळवू शकेल. आता श्रोत्यांना हीच विनंती की मागच्या अध्यायाच्या शेवटी मी ब्रह्मार्थीला ब्रह्मज्ञान कसे प्राप्त झाले ते सांगेन म्हटले होते. त्या कथेकडे लक्ष द्यावे. आलेल्या ब्रह्मज्ञानाच्या भोगत्याची बाबा कशी तृप्ती करतात, आपल्या भक्तांना कसा उपदेश करतात ते परमार्थ साधण्यासाठी ऐकाजी. संत नेहमी कुठलीही इच्छा नसलेले असतात आणि त्यांच्या इच्छा संपूर्णपणे पूर्ण झालेल्या असतात. परंतु भक्तांना खूप इच्छा असतात आणि त्यांच्या इच्छा सदा अपूर्णच असतात. कोणी पुत्रसंतती मागतात, कोणी राज्यसंपत्ती मागतात, कोणी भावभक्ती मागतात,
तर एखादाच संसारातून मुक्ती मागतो. अशाच एका भावार्थी परंतु पैसा मिळवण्यात दंग असलेल्या भक्ताला बाबांची उदंड कीर्ती ऐकून त्यांच्या दर्शनाची ओढ लागली. घरी खूप संपत्ती व संतती होती. नोकर चाकरी पुष्कळ होते. त्याच्या मनात आले की उदारमूर्ती बाबांचे दर्शन घ्यावे. बाबा मोठे ब्रह्मज्ञानी आहे. साधू संतांचे मुकुटमणी आहे. त्यांची करणी अगाध आहे. त्यांच्या चरणी मस्तक ठेवूया. आपल्याला दुसरी कसली कमी आहे? तर आपण ब्रह्मज्ञान मागूया. हे सहज साधेल तर मी धन्य होईन. त्यावर त्याचे मित्र म्हणाले, ब्रह्म जाणणे सोपे नाही. ते तुझ्यासारख्या लोभ्याला प्रकट होणे कठीण आहे. धन, स्त्री व मुले बाळे यांच्या पलीकडे ज्याला सुखाचे साधन माहीत नाही, ज्याला ब्रह्म हे केवळ स्वप्नच वाटते, त्याला ते शांती कशी देईल? इंद्रिये दुर्बल झाली आणि जगात कोणी मान देईनासे झाले की उगाच रिकामटेकडे बसल्यावर ब्रह्माचे सूत कापतात. तशीही तुझी ब्रह्म जाणण्याची इच्छा आहे. तुझ्या चिकट हातातून हा पैसा सुटल्याशिवाय तुझी ही इच्छा पुरवणारा तुला कोणी भेटायचा नाही. असो, अशी आस्था मनात धरून तो ब्रह्मार्थी परत भाड्याचा टांगा करून शिर्डीला निघाला आणि तेथे पोचल्यावर त्याने साईंचे दर्शन घेतले आणि त्यांच्या पायांना नमस्कार केला. मग साई जे गोड शब्द म्हणाले ते आता श्रोत्यांनी ऐकावे. हा साई कथारूपी कल्पवृक्ष लक्ष देण्याच्या रूपाचे पाणी पाजल्याने पक्का रुजेल आणि श्रोत्यांचा आदर जसजसा वाढेल तसतसा त्यावर फळांचा भार उगवेल. सर्वांनी तो रसभावाने भरेल. सुगंधित पुष्पाने फुलेल. मधुर फळांच्या भाराने वाकेल आणि भोक्त्यांची इच्छा पूर्ण होईल. ब्रह्मार्थी म्हणाला, बाबा मला ब्रह्म दाखवा. हेच जीवाशी धरून मी येथे आलो आहे. लोक म्हणतात शिर्डीकर बाबा ब्रह्म चटकन दाखवितात म्हणून इतक्या दूर आलो. मार्ग कंठता फार थकलो, तरी जर ब्रह्म मिळेल तर कृतकृत्य झालो म्हणेन. बाबा म्हणाले, चिंता करू नकोस. ब्रह्म आता रोकडे दाखवतो. येथे उधाराची गोष्ट नाही. तुझ्यासारखा विचारणाराच मिळणे कठीण. बहुतेक लोक धनसंपत्ती मागतात, रोग व संकटे निवारा म्हणतात आणि सदा लौकिक मान, राज्यपद व सुख मागतात. केवळ या जगातील सुखासाठी लोक शिर्डीला धावून येतात आणि माझ्या फकीराच्या भजनी लागतात. ब्रह्म कोणीही मागत नाही. अशांचाच मला सुकाळ आहे आणि तुझ्यासारख्यांचाच दुकाळ आहे. ब्रह्म जिज्ञासूंचा मी भुकेला आहे. हा मला पर्वकाळ आहे. ज्या ब्रह्मवस्तूच्या भीतीने सूर्य व चंद्र यांचे ठराविकपणे चालणे, नियमाने उगवणे व नियमाने मावळणे, प्रकाश व अंधार मर्यादित राहणे, ग्रीष्म वसंत वगैरे ऋतू येणे, इंद्रदेवादी लोकपाल यांनी नेमाने प्रजेचे पालन करणे, हे सर्व घडते. त्याला मूळ हे ब्रह्म. म्हणून शरीर पडण्यापूर्वी विचारवंत पुरुष ब्रह्म प्राप्त करण्याचा पुरुषार्थ साधून घेतात. नाहीतर सतत पुनर्जन्माचा फेरा निश्चितपणे पाठीशी लागतो. हे ब्रह्म जाणल्याशिवाय जर शरीर पडेल तर संसाराचे बंधन पिच्छा पुरविल आणि पुनर्जन्म चुकणार नाही. तुला ब्रह्मच काय, सगळे ब्रह्म गुंडाळे दाखवितो. तेच तुला नखापासून शेंडीपर्यंत घट्ट गुंडाळीत आहे आणि तेच मी उकलून वेगळे करतो. काय ती अमृताच्या गोडीची वाणी, जणू काय अनुपम किंवा सर्वश्रेष्ठ सुखाची खाणच. जे प्राणी संशयरूपी झोक्यावर बसलेले आहेत त्यांचाही उद्धार करण्यास ती समर्थ आहे. तात्पुरता आनंद देणाऱ्या सुखाच्या मोहात जे दिवस रात्र गुंतलेले आहेत त्यांनाही बाबांची ही वचनरूपी वाट शास्त्रांनी योग्य म्हटलेल्या आचरणाकडे नेऊन सोडेल. चिंतामणी प्रसन्न झाला तर लौकिक सुख हाताशी चढेल आणि महेंद्र प्रसन्न झाला तर स्वर्ग संपत्ती लाभेल. परंतु गुरुची विशेषता याहूनही विशेष आहे. गुरुसारखा दाता कोणी नाही. तो जर सुप्रसन्न होऊन पावला तर प्राप्त होण्यास कठीण असे ब्रह्मच भक्ताला दाखवेल. या गोड कथेच्या श्रवणाने संसार दुःखाचा विसर पडेल. ब्रह्मार्थीयांना कसे शिकवावे हे बाबा जाणत होते. असो, बाबाने मग त्या ब्रह्मार्थीला बसवले आणि क्षणभर दुसऱ्या व्यवसायात गुंतवले. जणू काय तो प्रश्नच आपण विसरलो असे त्याला दाखवले. मग बाबांनी काय केले? एका मुलाला जवळ बोलावले आणि त्याला म्हणाले, लवकर जा आणि नंदू मारवाड्याला निरोप दे की बाबांना फार जरूर आहे. 5 रुपये थोडा वेळ उसने चटकन दे. मुलगा नंदूच्या घरी गेला तर त्याला दाराला कुलूप होते. तेव्हा तसाच माघारी येऊन त्याने बाबांना ती बातमी सांगितली. बाबा म्हणाले,
परत जा, बाळावाणी घरी असेल, त्याला तोच निरोप देऊन रुपये घेऊन ये. त्याची ही सुद्धा फेरी व्यर्थ गेली. बाळावाणीही तेव्हा घरी नव्हता. मुलाने येऊन हे घडलेले बाबांना सांगितले. नंतर आणखी 1-2 ठिकाणी बाबांनी त्यांना घाईने धाडले. हेलपाट्यापायी तो थकला, परंतु कवडीसुद्धा मिळाली नाही. नंदू व बाळावाणी यापैकी कोणीही घरी नव्हते. हे बाबांना पूर्णपणे माहीत होते. अंतर्ज्ञानीच होते ना महाराज. चालते बोलते ते ब्रह्म, त्यांना काय 5 रुपयास अडेल. परंतु त्या ब्रह्मार्थीपायी ही नवलाई मांडली. पाहुणा घरी आल्यावर त्याच्या पाहुणचारासाठी जे मिष्टान्न किंवा शिरा केलेला असतो तो इतरांना पण खायला मिळतो. तसे या ब्रह्मभोक्त्याचे निमित्त पुढे करून महाराजांनी सर्वांच्या कल्याणासाठी भक्तांना उपदेश केला. त्या ब्रह्मार्थीच्या खिशात त्यावेळी 250 रुपयाचे पुडके होते. ते साईनाथांना कळले होते. ब्रह्मार्थीला हे कळत नव्हते का? त्याला डोळे नव्हते का? खिशात नोटाचे पुडके असून द्यावे की न द्यावे, परत मिळतील की नाही, अशा प्रकारच्या अनिर्णयाच्या घोटाळ्यात तो पडला आणि अडचणीत सापडला. साईबाबांना 5 रुपया उधार आणि त्याही एक घटकावर द्यायचा धीर त्याला झाला नाही आणि ब्रह्म साक्षात्कार मागायला येतो. साई महाराज सत्यवचनी व हात उसनी रक्कम लहान तर ती देऊन पाहावी असे त्याच्या मनात येताच संशय येऊन आदळला. 5 रुपयाची ती काय कथा, पण तेही द्यायला त्याला जीव होत नाही. एवढी पण सोय करता येत नाही. तो मूर्तिमंत लोभच जन्मला नाही का? इतर कोणी भाळा भोळा ज्याला बाबांचा खरा जिव्हाळा असता त्यांनी हा उसनवारीचा सोहळा उघड्या डोळ्यांनी बघितला नसता. ब्रह्माची ज्याला इतकी तहान लागली होती त्याला हा प्रश्न समजला नसेल असे मला नाही वाटत. परंतु तो धनाच्या मोहाने झपाटलेला होता. स्वस्थ बसावे तर तेही नाही, परंतु जाण्याची घाई सुटली. बाबांना म्हणाला, ब्रह्म ठिकाणी पाडा की. बाबा म्हणाले, बसल्या जागी ब्रह्म दाखवावे यासाठीच आतापर्यंत उपाय केले. ते कळले नाही का तुम्हाला? ब्रह्मासाठी 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अहंकार, बुद्धी, मन ही सर्व समर्पण करावे लागतात. ब्रह्मज्ञानाचा मार्ग अवघड असतो. सर्वांना सरसकट सोपा नसतो. उदयकाळ आला म्हणजे भाग्यवंताला ते ब्रह्मज्ञान एकाएकी प्रगट होऊन प्राप्त होते. ब्रह्मदेवाच्या अधिकारापर्यंतच्या उत्कर्षाविषयी देखील जो विरक्त असतो व ज्याची इतर कोठेही आसक्ती नसते तोच ही ब्रह्मविद्या प्राप्त करण्यास अधिकारी असतो. अंगात किंचितही वैराग्य नसेल त्याला कोणीही कितीही ब्रह्मतत्वाचा उपदेश केला तरी त्याला काय यश येईल? उत्तम अधिकारी असलेल्यांना ब्रह्मज्ञान विना अडचण सहज प्राप्त होते, तर मध्यम अधिकार असलेल्यांना सदा ठराविक पद्धतीने हळूहळू जावे लागते. एक आकाशमार्गाने जातात तर दुसरे शास्त्रसंमत क्रमाक्रमाने पायऱ्या चढून जातात. परंतु अधिकार नसलेले लोक मात्र ब्रह्म जाणण्याकरता व्यर्थ श्रम करतात. एका आत्मविवेकाशिवाय ब्रह्मप्राप्तीचे दुसरे श्रेष्ठ साधन नाही. हे वेदांताचे वचन जरी खरे असले तरी आत्मविवेक प्राप्त करणे काय सर्वांनाच शक्य होते? अभ्यास व श्रम करून हाडांच्या काड्या कराव्या लागतात. तेव्हाच गुरुकृपेच्या प्रगट होण्याचे हळूहळू ते हाताशी येते. मी एक ईश्वर, मीच एक सत्ता गाजवणारा अधिपती असा जेव्हा ब्रह्मदेवाला अभिमान चढतो आणि स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडतो तेव्हाच विश्वाची उत्पत्ती होते. मीच ब्रह्म आहे असे जेव्हा ज्ञान होते तेव्हा ते जाणणारा ज्ञानी स्वस्वरूपी लीन होतो आणि तेव्हाच त्याची विश्वाच्या वास्तविकतेची किंवा खरेपणाची कल्पना नाहीशी होते असे श्रुती गर्जना करून सांगते. आत्मजागृती झाली आणि सर्वव्यापी व सर्वांगभूत अशा ब्रह्माची एकरूपतेची मनाची वृत्ती झाली की ब्रह्मरूपी अग्नीत विश्वाची आहुती पडते आणि सृष्टीची राख होते. जीवाची देखील तीच तऱ्हा असते. जेव्हा चुकीचा समज नाहीसा होतो तेव्हा दोर, सूर्याचे किरण व शिंपला यांचा खोटा आभास निवळतो. शिंपलाचे खरे ज्ञान नसल्यामुळे ते रुपे किंवा चांदी भासू लागते, परंतु तेच रुपयाचे खरे ज्ञान प्राप्त झाले की ते शिंपलाच आहे हे कळते. खोट्या कल्पनेचे निवारण झाले की रुपे दिसेनासे होते आणि शिंपल्याचे स्पष्ट व निश्चित ज्ञान होते. एकमेकांच्या अज्ञानाचे हे लक्षण आहे. ज्ञानरूपी दीप घासून स्वच्छ करून अज्ञानरूपी घाण धुवून काढा, म्हणजे चुकीच्या कल्पनेचा नाश होईल.
जन्ममृत्यूचे बंधन नसले तर मोक्षासाठी आत्मसंयमन कशाला? ते वेदांताशी आमचा काय संबंध? आणि मग हे ब्रह्मज्ञानाचे विवेचन कशासाठी? मी बद्ध आहे आणि मला त्यापासून संपूर्णपणे सुटायचं आहे असा दृढ निश्चयाला जो चिकटलेला आहे तोच फक्त येथील अधिकारी आहे. अत्यंत अज्ञानी अथवा पूर्णज्ञानी हे दोघेही अधिकारी नव्हेत. बद्धच नाही तर मुक्ती कसली? ही खरी गोष्ट आहे. बद्धता व मुक्तता ही दोन्ही गुणांच्या सोबतीने राहण्यावर अवलंबून असतात. याचा अनुभव सर्वांना आहेच. दुजेपणाचे जेथे अस्तित्वच नाही तेथे कोण कोणास बांधील व सोडील? जीवात्म्याच्या परमात्म्याशी दुजाभाव एकोपाच्या मार्गाने गेल्यावर कोणीही बद्ध नाही व मुक्तही नाही. दिवस व रात्र हे काय सूर्य उत्पन्न करतो? हा तर दृष्टीदोषाचा व्यवहार. सूर्य या भानगडीतच नसतो. मी एक करता, मी एक भोगता असा चित्तात अभिमान धरून स्वर्ग व नरकाच्या सुखदुःखांचा अनुभव घेतला की इच्छांचा हव्यास वाढतो. आत्मा हा सदा असणारा, प्राचीन व कधीही नाश न पावणारा आहे. जन्म मृत्यू विकार त्याला बाधत नाहीत. ओंकार हे त्याचे मूर्त स्वरूप आहे. त्याला आरंभ व शेवट नसून स्वतंत्र आहे. ज्या मनुष्याची शरीर हाच आत्मा अशी दृष्टी आहे तो स्वतःला वेगळा व सृष्टीला वेगळी समजतो. त्याला कष्ट करूनही आत्म्याचे अनुभवजन्य ज्ञान प्राप्त होत नाही. वाणी आदी सर्व इंद्रियाचा लय करा आणि मनाचा निश्चय पक्का करा. नंतर त्या मनाचाही लय करून बुद्धीला पकडा. प्रकाश स्वरूप जी ज्ञान देणारी बुद्धी तेथे मन एकाग्र करा. मनासकट सर्व इंद्रिय समूह एका बुद्धीच्या स्वाधीन असतात. मातीच्या घडाला जशी मूळ कारण माती तशीच इंद्रियांना बुद्धी असते. ती तशीच त्यांना सदा व्यापून असते. मनादी सर्व इंद्रियांना व्यापून राहणाऱ्या बुद्धीला महतत्वात मिसळावे आणि महतत्व आत्म्यात समर्पावे अशी गोळाबेरीज केली असते. आत्म्याचे स्वरूप निश्चितपणे कळते. बुद्धिमान मनुष्याने प्रथम वाणी वगैरे इंद्रियांना आपल्या विषयापासून परावृत्त करून मनात विलीन करावे. मग मनाला बुद्धीत विलीन करावे. येथपर्यंत दृढ अभ्यास झाला म्हणजे या ज्ञानस्वरूपी बुद्धीला महती आत्मनी म्हणजे जीवात्म्याच्या शुद्ध स्वरूपात विलीन करावे. अशा प्रकारे आपल्यापासून वेगळ्या कुठल्याही वस्तूच्या सत्तेचे भान राहिले नाही म्हणजे स्वतःला शांत आत्मस्वरूप परब्रह्म पुरुषोत्तमात विलीन करून टाकावे. मग रूपे, मृगजळ व सापाचा आकार हे केवळ दृष्टीचे दोष बनतात. त्याला संपूर्णता नाही व विशेषताही नाही. आणि ज्याला जन्ममृत्यू बाधत नाही त्या आत्म्याच्या दर्शनाशिवाय आपले कल्याण होत नसते असे साधुजन सतत बोलत असतात. सर्व परिणामांना कारण असते, परंतु हा आत्मा स्वतःला उत्पन्न झालेला असून त्याला कारण नाही. हा फार प्राचीन आहे, पण पूर्वी असूनही त्रिकाला बाधित असा ताजा आहे आणि स्वभावताच बुद्धीला अगोचर आहे. हा आकाशाप्रमाणे अभंग असून जन्ममृत्यूच्या पलीकडचा आहे. जो स्वतः एकटाच असलेला व अवयवांशिवायचा आहे त्याला ओम प्रणव हा आधार आहे. हे निर्गुण निराकार ब्रह्म जाणता येते. सगुण साकार ब्रह्म प्राप्त करता येते आणि त्याचे प्रतीक ओम याचे सदा ध्यान व उपासना करता येते. सर्व वेदांचे जे सार तेच प्रणव स्वरूप ओंकार आणि त्याचे जे अर्थासह स्पष्ट जाणणे तेच महावाक्याचे अभ्यासपूर्वक चिंतन होय. वेद स्वतः ज्याच्या खरेपणाबद्दल खात्री देतात, जे लोक अत्यंत प्रयत्नाने व ब्रह्मचर्य पाळून मिळवतात त्यालाच ओम पद म्हणतात. असो, या पदाची वाटचाल जरी फार बिकट असली तरी ती मेहनत करणाऱ्याला श्रेष्ठ गुरुकृपा झाल्यावर मिळवण्यास अत्यंत सोपी असते. अत्यंत स्थूल अशा इंद्रियापासून अनुक्रम धरून सूक्ष्म तारतम्यापर्यंत पोचल्यावर प्रयत्नशील साधकाला त्याची प्राप्ती होते. ते हे ओम शब्दाने म्हणण्याचे अक्षर सर्व तपांमध्ये श्रेष्ठ आहे. ज्याचा नुसता उच्चार केला तरी अर्थाचे तत्व मनास स्फुरते आणि ज्यांचे वारंवार पठण केले तर प्रत्यक्ष अनुभव येतो. सर्वव्यापी व वृद्धिक्षय विकारांशिवायचा आत्मा जो जाणेल तो सद्गुरूचा भक्त धन्य होय. अध्यात्म, आधिभूत आणि आधिदैव या 3 प्रकारच्या दुःखांनी गाजलेले लोक हे भाग्य कसे भोगू शकतील? हे वैभव तर फक्त संतांचेच असते. अविद्येपासून संसाराची किंवा जन्ममरणादी परंपरेची उत्पत्ती होते आणि त्यापासून सुटका करून घ्यायचे साधन म्हणजे
ब्रह्म व आत्मा हे एकच आहेत अशी मनाची भावना ज्याची प्राप्ती या संतांच्या ठिकाणी होते. जेव्हा विषय सुखांच्या विचाराशिवायची मनाची स्थिती होईल तेव्हा अहम ब्रह्मास्मी इति वेदाच्या महावाक्याच्या पुन्हा पुन्हा उच्चार करण्याने बुद्धीचा जसा कल होईल तेव्हा गुरुच्या वचनाच्या व शास्त्राच्या म्हणण्याच्या खरेपणाची खात्री पटून मनाने व शरीराने कर्म करण्याची प्रवृत्ती मनासह थांबते. तेव्हाच आत्म्याची पूर्णपणे ओळख होते. तेव्हा संपूर्ण व स्पष्ट ज्ञानाची प्राप्ती होते. विषय सुखाची साधने, संपत्ती वगैरे शोकप्रद वस्तूंपासून निवृत्ती होते. अंतःकरणातील अविद्या वगैरेची गुंतागुंत उकलली जाते आणि साधक अव्यक्त परब्रह्मात विलीन होतो. कवडशातील अति लहान कण, त्याहूनही लहान असलेला अणू, त्या अणूपेक्षाही अतिशय लहान किंवा बारीक आत्मा असतो अशी त्याची निश्चित कल्पना केली जाते. मोठ्यात मोठे म्हणजे ब्रह्मांड, पण आत्मा त्याहूनही मोठा अशीही कल्पना केली जाते. परंतु या सर्व तुलनेसाठी कल्पना आहेत. आत्मा हा निश्चित मापाच्या पलीकडे आहे. तो सूक्ष्मत्वाने सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म व मोठेपणाने मोठ्यापेक्षा मोठ्या आकाराचा आहे. नाम व रूप उपाधीच असतात. आत्मा सदा परिपूर्ण व उपाधी शिवायचा असतो. त्याला जन्म नाही, मरण नाही व मूळ कारणही नाही. तो जन्मरहित किंवा स्वयंभू, सतत टिकणारा, कधीही नाश न पावणारा व पुरातन आहे. त्याला स्पष्टपणे सहज जाणे कठीण असते. ओंकार प्रतीक असलेले जे ब्रह्म तेच त्याचे मूळ स्वरूप आहे. वेद व इतर शास्त्र पुराणे यांनाही जाणण्यास कठीण असलेला तो काय सरसकट सर्वांना सहज प्राप्त होईल? ज्याला निश्चयपूर्वक जाणण्याला वेद थकले, तपस्वी वनवासी झाले, उपनिषदांनी हात टेकले, पण कोणालाही अचूक ज्ञान झाले नाही, त्या आत्म्याच्या स्वरूपाचा शोध लागण्याकरता आत्मा व परमात्मा एकच आहेत हे जाणणारा आचार्यच हवा. तर्क करण्यात पटाईत असणाऱ्यांना तेथे प्रवेश नसतो. मग इतरांचे काय महत्त्व? नुसते वादविवाद करणाऱ्यांना तर तेथे जागाच नसते. ते मनाच्या गोंधळरूपी भोवऱ्यात गरगर फिरतील. वेदशास्त्र व आचार्य यांच्याशिवाय इतरांची स्वस्वरूप जाणण्याची बुद्धी तेथे निश्चित होत नाही. स्वतःच्या बुद्धीचे कल्पनारूपी तारे 84 लक्ष फेरे चुकवू शकत नाहीत, पण शास्त्र व गुरुरूपी एकच चंद्र मात्र पुरतो आणि मग अंधार किंचितही उरत नाही. जे इतरांना कष्टाने साधत नाही ते तो सहज साधून देतो. जे सद्गुरूची कास दृढ धरून ठेवतात त्यांना ब्रह्मज्ञान प्रगट होते. जेथे अविद्या काही न करता बाजूला ठरते, जेथे सच्चिदानंद स्वरूप स्थिर होते आणि स्वरूपात निमग्न झालेली स्थिती उत्पन्न होते, त्यालाच मोक्ष हे दुसरे नाव आहे. हे जीवांचे अत्यंत अपेक्षित ध्येय आहे. ज्याकरिता ब्रह्म म्हणजे परमात्म्याशी एकरूप होण्याची आसक्ती असलेले व आत्मचिंतनात निमग्न होण्याची आवड असलेले साधक फार कष्ट करतात. स्वस्वरूपी मन अस्थिर झाले की इंद्रियांनी भोगण्याच्या विषयांची खळबळ उडते. स्वस्वरूपी मन स्थिर झाले की ते क्षीण होतात. जो स्वस्वरूपापासून तोंड फिरवतो व त्यासमोर विषय सदा उभे राहतात, पण जो स्वस्वरूपाकडे पाहतो त्याच्यापासून विषय तोंड फिरवतात. जो मोक्षाचीच मात्र इच्छा करतो, दुसरी कसलीही इच्छा मनात ठेवत नाही आणि या पृथ्वी लोकाचा व परलोकाचा किंचितही लोभ धरत नाही, तोच मोक्षाचा अधिकारी असतो. यातील एका लक्षणाने जरी कोणी कमी असेल तरी तो मुमुक्षु नव्हे हे स्पष्ट जाणा. एका डोळ्याने आंधळा माणूस देखणेपणाचे जसे ढोंग करतो तसा तो मुमुक्षत्वाने केवळ ढोंग करतो. अहंकार गळल्याशिवाय, लोभाचे उच्चाटन झाल्याशिवाय आणि मन आसक्तीरहित झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान मनात पक्के ठसत नाही. देह हाच आत्मा आहे अशी जी बुद्धी तीच माणसाला भ्रमात टाकते. कुठल्याही वस्तूशिवाय आसक्ती न असणे हेच बंधनाला कारण असते. विषयभोगांविषयी कल्पना करणे आणि आठवण येऊ देणे सोडा म्हणजे ब्रह्म हाती येईल. निर्गुण परब्रह्माचा साक्षात्कार मिळवणे कठीण कर्म आहे. म्हणून सगुण अपरब्रह्माच्या वर्णनाचे वर्म जाणून बुद्धिमान लोक त्यालाच आपला धर्म समजतात. आत्मा सर्व भूतांमध्ये गुप्त रीतीने वास करतो हे तत्व वेदांती जाणतात, परंतु याचा सर्वांनाच अनुभव येईल असा पुरावा कोठे आहे? आधी चित्त शुद्ध लागते आणि बुद्धी दर्भाच्या टोकासारखी तीक्ष्ण लागते. तेव्हाचा हा अत्यंत पवित्र आत्मा
कृपावंत होऊन स्वतःच प्रगट होतो. आत्मा सदा विकाराशिवायचा आहे. ज्याला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे तो कधीही शोक करीत नसतो आणि तोच धैर्यवान व बुद्धिमान असून संसारातून संपूर्णपणे मुक्त झालेला असतो. येथे प्रवचन करण्याचे कौशल्य किंवा ग्रंथाचा अर्थ समजण्याची शक्ती चालत नसते. वेद व श्रुती यांच्या यथार्थ ज्ञानानेही काही उलगडा होत नसतो. आत्मा नित्य व विकाराशिवायचा आहे आणि शरीर अनित्य व सदा बदलणारे असे जाणून जो आपले हित साधतो तोच योग्य व अयोग्य कार्याविषयी जागृत होय. आत्मज्ञानाला सदा कसलीच भीती नसते. तो स्वतःला एकटाच व या जगात स्वतःशिवाय दुसरे काही नाहीच असे समजतो. अशा प्रकारे दुजेपणाचा ठाव ठिकाणास पुसून काढला की सर्व दुःखांचा नाश निश्चित फलास येतो. आत्मा जरी जाणण्यास अवघड असला, प्रवचने ऐकून त्याचा ठिकाणा सापडत नसला किंवा केवळ बुद्धीचा तेथे काही उपयोग होत नसला तरी त्या आत्म्याला उपायाने सहज जाणणे शक्य असते. त्याला स्वतःला इतर कुठलीही कामना नाही व ज्याची आत्मज्ञान प्राप्त करणे हीच मात्र एक कामना आहे असा जो आत्म्याची पुष्कळ प्रार्थना करतो त्यालाच हा श्रेष्ठ लाभ प्राप्त होतो. पोथी कीर्तने वगैरे ऐकताना तोच मी आहे असा अभेद दृष्टीने जो पाहतो व हेच ज्याचे ध्यान राहते त्यावर आत्मा अनुग्रह करतो. जो सदा दृष्टकृत्ये किंवा पापाचरणे करण्यास तत्पर असतो, जो सदा अशांत व अस्थिर असतो, ज्याचे चित्त एकाग्र नसते अशा ज्ञानी माणसालाही तो पावत नाही. श्रुती व स्मृती यांनी सांगितलेली योग्य कर्मे जो करतो व अयोग्य कर्म सोडून देतो, ज्याचे चित्त सदा एकाग्र असते त्याच्या अधीन आत्मा असतो. पापाचरणापासून जो विरक्त, आचार्य व गुरु यांच्या चरणी जो विनम्र व फलाच्या इच्छेपासून जो निवृत्त त्यालाच हा आत्मा प्राप्त होतो. विषय भोगांविषयी निष्काम झाल्याशिवाय, केवळ आत्माविषयी कामना धरल्याशिवाय आणि मनाची वृत्ती शांत झाल्याशिवाय आत्माराम पावणे कठीण असते. ब्रह्मज्ञानाची इच्छा असणाऱ्याचे तपाचरण पाहून जेव्हा आत्म्यास कृपा उपजेल तेव्हाच तो स्वतःचे स्वरूप प्रगट करील. गुरुच्या मदतीशिवाय त्याला पावणे सोपे नाही. तरी स्वस्वरूप प्राप्त करण्यासाठी साधकाने श्रवण मनन वगैरे करावे. अभेद भावाचे नीट ध्यान ठेवावे तरच आत्मलाभ सुखाने होईल. प्रपंच हा सर्व अज्ञानमय आहे आणि त्याच्या पसाराचेही मूळ कारण अज्ञान आहे. ज्ञानाशिवाय मोक्षाला थारा नाही हे जरा समजून घ्या. शास्त्राच्या अनुभवाला तर्क व शोधक बुद्धी लागते. ज्ञान मात्र संसाराचा लय झाल्यावरच उत्पन्न होते, दुसऱ्या कशानेही शक्य नसते. मोठा साधू असो की नीच पापी असो, जीवात्मा हाच परमात्मा आहे हे जाणून जो वागतो तोच खरा महान पुरुष होय. त्याचाच एक आत्मा अभेदात्मा असतो. ब्रह्म व आत्मा एक आहेत हे जे अनुभवपूर्वक ज्ञान तोच ज्ञानाचा कळस होय. एकदा आत्मज्ञान झाले की सर्व अज्ञान नाहीसे होते. संपूर्ण आत्मज्ञान झाले की मग जाणण्यासारखे काहीच उरत नाही. साक्षात्कारामुळे त्याच्याकडून हातातल्या वस्तूप्रमाणे सारे जाणले जाते. त्याला आत्मज्ञानाचे फळ म्हणजे संसाराची अखंड निवृत्ती, परमानंदांची तात्काळ प्राप्ती व मोक्षाचा सुकाळ प्राप्त होतो. आत्मा सूक्ष्मापेक्षाही सूक्ष्म, महानापेक्षाही महान आहे असे जे बोलणे ते फक्त त्याची सर्व व्यापकता बुद्धीला कळण्यासाठी असते. आत्मा सूक्ष्मही नव्हे व महानही नव्हे. येथील न्यूनाधिकता किंवा श्रेष्ठ कनिष्ठता ठरवण्याचा भाव हा नुसता कल्पनेचा खेळ आहे. तो आत्मा तर ब्रह्मदेवापासून ते झुडपापर्यंत सर्व चर व अचर वस्तूंमध्ये भरलेला आहे असे हे वर्णन करण्यास अशक्य आत्म्याचे अस्तित्व बुद्धीला सामावून घेण्यासाठी वेदांती त्या अमर्यादातीलाही वाचेने मर्यादित करतात. केवळ बुद्धिवैभवाच्या योगाने आत्म्याचे खरे वर्म हाती लागत नसते. साधू संतांच्या व सद्गुरूंच्या संगतीने व त्यांच्या सेवेपासून होणाऱ्या कृपेने त्याची प्राप्ती होते. ब्रह्माचे सविस्तर वर्णन पोथ्या पुस्तकातून काय थोडे रोकडे भरले आहे, परंतु सद्गुरु कृपा जोवर होत नाही तोवर या जगाचा शेवट होईपर्यंत देखील हा आत्मा हाताशी चढत नाही. नित्य व नैमित्तिक कर्म जोपर्यंत मन शुद्ध संस्कारांनी युक्त होत नाही तोपर्यंत ब्रह्माचा अनुभव मुळीच लाभत नाही. ब्रह्मच फक्त नित्य आहे आणि बाकी सर्व अनित्य आहे आणि जे जे सर्व दृष्टीत दिसते ते सतत टिकणारे नाही हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. ब्रह्माचा वक्ताही दुर्मिळ
तसा श्रोताही दुर्लभ आणि प्रेमळ अनुभवशील सद्गुरू तर क्वचितच सापडेल. ब्रह्म काय वाटेवर पडलेले आहे? जे योगी स्वतःला पर्वतांच्या गुहामध्ये कोंडून घेतात, यमनियमात बांधून घेतात व ध्यानधारणेत गुंतवून घेतात, अशांना देखील गुरुकृपा झाल्याशिवाय ब्रह्म दिसत नाही. ते तुमच्यासारख्या मूर्तिमंत लोभाला कसे बाबा लाभेल? ज्याला पैशाचा फार लोभ असतो त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती कल्पांती देखील कधी होत नसते. हे पक्के ध्यानात ठेवा. परमार्थाच्या गोष्टी ऐकताना विषय भोगांचे चिंतन व प्रपंचाचा सतत विचार करीत राहिले की साक्षात्कारण देखील तसेच मिळते. अंतःकरणाला मल, विक्षेप व आवरण हे 3 दोष असतात. निष्काम कर्म करून मलाचे निर्मूलन होते आणि उपासनेने विक्षेप धुवून निघतो. अशा प्रकारे सकर्म व उपासना करून कर्त्याच्या चित्ताला परिपक्वता येते आणि मल व विक्षेप यांचा नाश होऊन फक्त आवरण शिल्लक राहते. हे सर्व अनर्थाचे बीज आवरण ज्ञान प्रगट झाल्यावर जसा सूर्य उगवल्यावर अंधाराचा नाश होतो तसे नाश पावते. सत्य, ज्ञान व अनंत वगैरे लक्षणांनी ज्यांचे वेदांतात निष्णात असलेल्या लोकांनी वर्णन केले आहे ते हे ब्रह्मज्ञानी माणूस स्वस्वरूपी लीन होताच त्याच्या ठिकाणी प्रकाशते. थोडा अंधार व थोडे चांदणे असताना, एकटा वाटसरू जंगलात चालत असताना, शेंडा व फांद्या तुटलेल्या झाडाच्या खोडाला चोर समजून भीतीने तेथेच लपतो. त्याला वाटते मी एकटाच आहे आणि जवळ पैसा आहे. तो चोर तर वाटमारासारखा टपून बसला आहे. आता विचार कसला करायचा? जीवाचा भरोसा नाही. तोच दुरून दिव्याचा उजेड येतो आणि खोडाचे खरे स्वरूप प्रगट होते. वाटसरूची भीती नाहीशी होते आणि स्वतःला झालेला चोराचा खोटा भास त्याला कळतो. असो, या ब्रह्माच्या प्राप्तीतील अडचणी श्रोत्यांना सांगितल्या. पुढील अध्यायात श्रेयाची इच्छा करणाऱ्याला श्रेय स्वतःचे रूप प्रगट करील. हेमाड साईच्या चरणी लोळण घेतो आणि तोंडाला येईल ते बडबडतो. साई कृपा जे जे बोलायला लावते ते भोळे भाविक ऐकोत. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा ब्रह्मज्ञान कथन भाग 1 नावाचा 16वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.